तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि 2-3 दिवसापासून माझे मोठे ब्लॉग आले नाही, कारण की मला ना म्हणजे मी व्हिडिओ काढलेले पण मला एडिटिंग करायलाच वेळ नाही भेटला, त्यामुळे माझी व्हिडिओ हळूहळू तुमच्यापर्यंत पोहोचल। आणि आता घरातलं सर्व आवरले, तुम्ही बघू शकता सर्व घर वगैरे भांडे कुंडे सर्व देवाचं सगळं आवरलेलं आहे। आणि आता मला जायचं आहे तिकडच्या मळ्यात गुलाबामध्ये, कारण आता दिवाळी जवळ येते, परत दिवाळीचं पण आवरायचं आहे। तर दिवाळीचं आवरलं म्हणजे वावरातली कामं सगळे आपल्याला आवरून घ्यायला लागणार आहे। तर आम्हाला लावायचं आहे लसूण, तो नवरात्रात किंवा पितरपाट्यातच लावायचा होता, पण आम्हाला वेळच नाही भेटला, कारण की गुलाब नवीन असल्यामुळे त्याचे कामं चालू होते। तर मग चला आता आम्ही तिकडे जाऊन ना लसूण लावून घेऊ, म्हणजे दिवाळीचं आपल्याला आवरायला पण मोकळं होईल। आणि आपण म्हणतो दिवाळी आली आहे, मग आता वावरात काम नाही काढायचं, पण मग वावरातलं सगळं करून आणि मग दिवाळीचं मी उद्या परवापासून सर्व घरातलं आवरणार आहे। तर घरातलं आवडचं म्हणजे तुम्हाला खरं सांगते, हे सगळं सामान बाहेर काढायला लागतं, हे पत्रे सगळे नवीन धुवायला लागत्या। आपले शिमिटचे जे घर असते ते तरी आपण काढून झटकून वगैरे घेतो, पण तसं नाही, ह्या पत्र्यांना खूप खकाना होत राहतो। त्याच्यामुळं दिवाळीला काय करतो आम्ही, पिस्टननी पूर्ण हे पत्रे सगळे असे स्वच्छ धुवून काढतोय। तुम्हाला व्हिडिओ तर येणारच आहे, तर त्याच्यामुळं खूप वेळ लागतो आवरायला। आणि आता माझं घरातलं सगळं आवरलेलं आहे, आता मस्त 11:15 वाजले, वेळ झाला आहे आज आवरायला। तर चला आता जेवण वगैरे करून आणि मग तिकडच्या मळ्यात जाते आणि तुम्हाला दाखवते आम्ही कशा प्रकारे आज लसूण लावणार आहे। चला व्हिडिओ बघत राहा। तर बघा कालची काही रशी रात्रीची रशी खाते मी, काही सोयाबीन केली आहे, पोरांना पोहे केले, थोडे पोहे उरले, आणि याच्यात केली मी उसळची भाजी। आणि आता मी बसले जेवायला। तर बघा घरात कोणीच नाही, एकटीच जेवण करते, कारण मिस्टर त्या मळ्यात आहे। त्याच्यानंतर आजींचं जेवण झालं आहे, बाबा गेले भक्तीला आणायला। आणि कडकण्या त्या दिवशीच्या मस्त बघा, तर मला कडकण्या पण खूप आवडते। आता मी जेवण करून मग तिकडच्या मळ्यात ढळणार आहे। तर आता मळ्यात निघायचं होतं, पण आता यांनी कांद्याची भाजी काढली, मग आधी त्याच्या जोड्या आम्ही बांधून घेतो आणि मग थोड्या वेळाने मळ्यात जायचं आहे। तर बघा मस्त हिरवी हिरवी पाथीची भाजी आहे, छान अशी। तर आज आम्ही घरी कांद्याची भाजी काढली आणि आजीने जुड्या बांधून ठेवल्या, कारण वावरातून यायला उशीर होईल। आज लावायचा होता लसूण, तर लसूण पण फोडून ठेवला होता। आणि बघू शकतो मी बाया पण निंदायला आज। तर ह्या मावशी मला बोलत होत्या की इकडे ये, काय करायला आली, माझ्यासोबत गप्पा मारत होत्या, आणि मी पण त्यांच्यासोबत गप्पा मारत होते, पण तिथं गाणे चालू होते त्यामुळे मला आवाज घेता नाही आला। तर त्या मावशी खूप कॉमेडी करत्या, निंदायला आल्या का। आणि इथं आता माझी सासूबाई आणि मी लागले आता लसूण लावायला, तर तुम्ही बघू शकता आता। तर मग चला आता इथं आम्ही लसूण लावायची सुरुवात केली, आणि तुम्ही बघू शकता असं 2 झाडांच्या मध्ये। तर म्हटलं चला दोघी पण लावणार आहे, पण म्हटलं चला आता अक्काची व्हिडिओ काढते का त्या कशा प्रकारे लसूण लावते। तर एक एक पाकळी टोचायची, आणि लसूण पण मस्त होता मोठा मोठा, त्यामुळे त्याच्या मस्त पाकळ्या करून बारीक बारीक थोडा बाजूला निवडला, आणि जे एकदम मोठ्या मोठ्या कांड्या आम्ही त्याच लावू राहिलो। तर अशा प्रकारे प्रत्येक झाडाच्या मध्ये लावायचं। तर अक्का थोड्या बुडापाशी लावते, तर मिस्टर बोलले बुडापाशी नका लावू, कारण की सेंटर लावायला लागतं, म्हणजे दोन्ही झाडांच्या मध्ये। आणि शक्यतो मी काय करते, जिथं पातळी झाडांची तिथंच लसूण लावणार आहे, आणि जिथं दाट झाड आहे तिथं नाही लावायचं, कारण आपलं गुलाबाकडं पण लक्ष आपल्याला द्यायचं आहे। तर इथं बघा तुकडा पण खोडायचं काम चालू आहे, आज सगळे मळ्यात आलेले आहे। तर बाह्यात काही दोघी तिघी निंदायला आहे, दोघीजणी तुकडा खोडायला आहे, आणि गणपत भाऊ आणि मिस्टर पाईप जॉईंट करत आहे, कारण आता आम्हाला पहिले गुलाबाला पाण्याची सोय करायची, म्हणजे त्याला हाऊजिंग करून बघायची का गुलाब कसा होतो। त्याच्यामुळे मिस्टरांनी पाईप वगैरे जोडून आता तिथं हाऊजिंग करायची तयारी करायची आहे। तर आता आम्ही दोघी इथं लसूण लावून घेऊ राहिलो, बघू शकता तुम्ही। आणि मस्त वाटते लसूण लावायला, कारण पाऊस पडून गेलेला आहे, आणि वावर पण आता मिस्टिंग सोडून सोडून एकदम असं नरम झालेलं आहे, त्याच्यामुळे अजिबात कडक नाही। कडकून आलं का मग कोणती पण गोष्ट करायला खूप अवघड जाते। तर बायांना निंदायला पण सोपं जात होते बेड, कारण मागच्या वेळेस बेड निंदायला खूप कडक गेले, पण यावेळेस त्या बोलल्या का नरम आहे, निंदायला काही अडचण नाही आलेली। खुरपे असे घातले का लगेच गवत पटकन निघतं। तर मी म्हटलं पहिले वरचं खांड निंदून घ्या, म्हणजे आम्ही जिथं लसूण लावतोय ना ते खांड पहिले निंदायला लावलं, कारण की तिथं आम्हाला लसूण लावायचं होता, आणि आम्हाला पण वेळ नाही राहत निंदायला बायांसोबत राहिला। त्याच्यामुळं मग आता आम्ही फक्त लसूण लावायचे, कारण आजच्या दिवस मी वावरात आहे 2-3 दिवस, परत मग मला घरातलं आवरायचं आहे, दिवाळीचं काढायचं आहे पसारा एवढा। तर म्हटलं चला तोपर्यंत लसणाचंच काम करून घेऊ आपण।
कारण आपण किती नाही म्हटलं ना, दिवाळीचं म्हणजे आपल्याला खूप दिवस पुरवतं ते. लक्ष्मीपूजा येते तरी आपलं चालूच राहतं. मग आपल्याला फराळ वगैरे करायचं, चिवडा, करंज्या भरपूर असं प्रकार राहत्या. तर वर्षाने आपल्या घरी सण येतो, छोटा असो का मोठा असो, घर ते आपल्याला स्वच्छच करायला लागतं आणि कानेकोपरे नीटनेटके आवरायला लागत्या. त्याच्यामुळं मग आता आता म्हटलं अक्कांना का उद्या तुमची भाजी तुम्ही काढून घ्या, कारण दिवाळीचं कसं आहे, सर्व पसारा मला काढायला लागतो. मिस्टरांना वावरात काम राहतं आणि सासूबाईला कंबरामुळं काही एवढं काम होत नाही. ते जेवढे तेवढं मला मदत करत राहत्या, डब्बे वगैरे वाळत घालायला, परत रिकामे करायला. पण मग जास्त लोडचं काम काही मी त्यांना करून देत नाही. त्याच्यामुळं काही हरकत नाही. मी जेवढं होईल तेवढं पटपट 2-3 दिवसामध्ये आवरून घेते. आणि गोधड्या कपडे जे धुवायचे ते आम्ही पाटावर जाणार शक्यतो धुवायला. बघू आता जसं जमेल तसं करायचं आहे. कारण आमच्या इथं मोठा दगड वगैरे नाही आहे, पाणी आहे पण मोठा दगड नाही आहे. त्याच्यामुळं मग माझ्या देराच्या इथं आम्ही जाणार आहे तिकडं जानुरीला. तर बघू आता काय होतं ते टायमावर. तर आता लसूण लावून घेतो आम्ही पटपट इथं. आणि मिस्टर बोलले की आता तुम्हाला या लसणाला पाणी वगैरे सोडायची काही गरज नाही पडणार, कारण की आपण जे गुलाबाला ड्रीप सोडू त्याच्यातूनच त्याच्यामध्ये लसणाला मस्त पाणी पण पोचल, किंवा खाणं जे असतं पावडरी सगळं म्हणजे लसूण व्यवस्थितच झाला पाहिजे. त्याच्यामुळं आमचं आता इथं चाललं लसूण लावायचं काम. आणि आमच्या घरापाशी जिथं आम्ही लसूण लावला होता, तर पहिले घरापाशी जिथं लसूण लावायचं तिथं ना इतकं गवत व्हायचं, म्हणजे निंदूनच माणसाला कंटाळा येऊन जायचा. त्यामुळं आता घरापाशी लावायचं आम्ही बंदच केलं. म्हटलं आता यावर्षी गुलाबातच लावायचा. तर बेंडिंग असल्यामुळं मग झाडं खाली का नाही ना, त्याच्यामुळं पटपट आम्हाला त्या पाकळ्या टोचता येऊ राहिल्या. आणि तुम्ही बघू शकता आमच्या अक्काचं कंबर दुखतं, त्यामुळे त्यांनी बसून घेतलं. त्यांना म्हटलं जेवढं होईल तेवढंच लावा तुम्ही, माझी मी लावते. कारण त्यांना इथं पण अजून पालकाची भाजी, कोथिंबीर काढायची होती. तर म्हटलं चला तुम्ही काढा, तोपर्यंत मी जेवढं होईल तेवढं लावत राहते. आणि आपटाचं ऊन लागत होतं, ऊन तर नव्हतं पण खूप आपटाचं एकदम असा चटका होता. त्याच्यामुळं म्हणा मी डोकं बांधून घेतलं, कारण उन्हाने पण मग आपलं लगेच डोकं दुखून जातं. आता एवढं दिवाळीचं आवरायचं म्हणल्यावर खूपच कामाचं लोड येऊन जातो. त्याच्यामुळं मग आपण आपल्या तब्येतीची काळजी पण घेतली पाहिजे. तर यशादारच्या वहिनी ह्या आल्या होत्या, तर अक्का त्यांना म्हणत होती का 1 तासभर ये आम्हाला मदत. पण मग त्यांना पण काही कामं होते, दिवाळीचं आवरायचं होतं, घरी कामं, गाय त्यांच्या मागं. त्याच्यामुळे त्या नाही बोलल्या. मग म्हटलं चला जेवढा होईल तेवढा मी लावते, आणि थोडा उरला तेवढा सकाळी लवकर येऊन लावून घेऊ आपण. तर आता इथं चाललं आहे आमचं काम. तर गुलाब पण बराच जाम होता, मागे मागे डावण्या, त्याच्यावर थ्रिप्स वगैरे होता. पण मग आता चाललं आहे हळूहळू सुधरत. त्याला पावडरी सारख्या कंटिन्यू चालू आहे. त्याच्यामुळं मग त्याच्यावर लक्षपूर्वक काम चालू आहे. तर मिस्टर बिलकुल आता इकडे तिकडे दुर्लक्ष नाही करत. ते सगळं लक्ष गुलाबावरच देऊ राहिले, कारण सगळं आपलं त्याच्यावर तन मन धन असतं, त्याच्यामुळे त्याच्यावरच लक्ष दिलं पाहिजे. तर आता चला, आता आम्ही इथं पटपट लसूण लावून घ्यायचा, अक्काला भाजी काढायची, असे दिवसभराचे आमचे कामं आहे. परत तुकडा जो आता खुडलेला आहे तो पण घरी न्यायचा, तो पाण्यात टाकायचा, त्याच्यानंतर तो उपसायचा. तर चला आता एवढे किती 10-12 बेड झाले लावून. आता आता इकडे बाकीचे बेड चालू आहे. तर आम्ही कसं लावतोय, जिथं म्हणजे एकदम पातळ गुलाब आहे तिथं लावतोय. जास्त दाट जिथं झाड आहे तिथं नाही लावायचं, कारण आपल्याला असण्यामुळे गुलाबाचे नुकसान नको आहे. त्याच्यामुळे आम्ही दाट ठिकाणी मिस्टरने नाही लावायला लावलं. जिथं पातळ तिथंच लावतोय. आणि बारीक कांटाने लागलं अशा जाड कांड्या त्याच लावायच्या, बारीक नाही लावायच्या. तर इथं दाट झाडे हे सोडून द्यायचे. जिथं पातळ जागा आहे तिथंच लावायचं आहे लसूण. ही गल्ली दाटच आहे, इथं लावायला थोडी अडचणच आहे. पातळ ठिकाणीच असं. बघा इथं झाड अजिबात हाय वाटतं, शूट आहे त्याला. वाळेल दिसलं ते, मला वाटलं खराब झाड आहे.
त्यांना गावात भाजी घेऊन जायचं आहे. जुड्या काढून ठेवल्या, इथं पण थोडी पालक होती ती काढली. आता हे पूर्ण खांड लावून झालेलं आहे. गुलाबाचं जेवढं पूर्ण खांड आहे, आम्ही जिथं हे पातळ ठिकाणी आता लसूण लावून झालं आहे. बाकीचं आता उद्या लावू, बघू. कारण उद्या शक्यतो मी येणार नाही, कारण मला घरातलं आवरायचं आहे. मिस्टरांसंग सासूबाई येतील, मग थोडाफार उरला त्या लावून घेतील. तर बघू आता. गुलाबात पहिल्यांदाच लसूण लावलं आहे, कसं होतं तो बघू, तुम्हाला दिसलंच व्हिडिओमध्ये. आणि हा गुलाब पूर्ण जाम होता, तर थोडंसं बरं वाटतं आहे आता. त्याच्यावर चांगलं लक्ष दिलेलं आहे, पावडरी वगैरे खाणं, त्याच्यामुळं थोडेसे बरे शूट लाल फुटलेले. आणि चला आता आम्ही निघतोय आता घरी. वाजलेले म्हणजे 6:30 झालेले. मळ्यातून केव्हाचे आले, पण मग तिकडं तुकडा टाकला पाण्यामध्ये. 2 पिशव्या अजून तिकडे नेऊन टाकायच्या तुकड्याच्या, कारण तुम्हाला बोलले ते ना बाया तुकडा खोडायला. ती बघा, ती इकडे एक पिशवी आहे अजून. ती तुकडा पाण्यात परत हा टाकायचा, तो उपसायचा, जाळ्यांमध्ये भरायचा. आणि बघा आता परत दुपारचे तेवढे भांडे निघाले, ते घासायचे मला. आणि त्याच्यानंतर मग हातपाय धुवायचे, देवपूजा करायची. आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक. तर घरातला पसारा आल्या आल्या थोडंसं झाडून वगैरे काढलं, त्याच्यामुळं घर आता व्यवस्थित आवरलेलं आहे संध्याकाळचं. आणि आता चला मी हे भांडे वगैरे घसते आणि लगेच स्वयंपाकाला लागते, हातपाय. तर चला घरी आले, सगळा पसारा आवरला, आता फक्त स्वयंपाक करायचा आहे. तर आता मी पटकन देवपूजा करून स्वयंपाक करून घेते. आणि आता उद्याची व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. तर उद्या काही मळ्यात जायचं नाही आहे, जे आपलं दिवाळीचं घरातलं आवरायचं तेवढं आवरायचं. आणि चला इथून पुढच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर होत राहील. तर चला तुम्हा सर्वांना आता मी बाय बाय करते.